नमस्कार, मी पूजा आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। तर आज आपण जाणार आहे गुरु शिखरला। तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले होते की माउंट आबूला कसे यायचे, कुठे राहायचे, कसे फिरायचे। जर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा। तर माउंट आबू हे राजस्थानमधील एकमेव हिल स्टेशन आहे। आपल्या भारतात ज्या विविध पर्वतरांग आहेत त्यापैकी एक प्रसिद्ध पर्वतरांग म्हणजे अरावली पर्वतरांग। अरावली पर्वतरांग ही भारताच्या राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यात पसरली असून या रांगेची सर्वोच्च उंची समुद्र सपाटीपासून 1722 मीटर आहे। अरावली पर्वतरांगेत जी प्रसिद्ध स्थळे आहेत त्यात माउंट आबू हे स्थळ प्रख्यात आहे। या माउंट आबू मध्ये अरावली पर्वताचे सर्वात उंच शिखर हे गुरु शिखर नावाने ओळखले जाते। माउंट आबू पासून गुरु शिखर हे 17 किलोमीटर अंतरावर आहे। गुरु शिखर जवळ पोहोचल्यानंतर आपल्याला गाडी पार्क करून वरती जायचे आहे। आपल्याला वरती पोहोचण्यासाठी 300 पायऱ्या चढाव्या लागतात। गुरु शिखर म्हणजे गुरूंचे शिखर। गुरु शिखर हे नाव गुरु दत्तात्रयांच्या नावावरून ठेवण्यात आले होते। त्यांनी या शिखरावर वास्तव्य केले होते असे मानले जाते। त्यांच्या स्मरणार्थ शिखरावरील गुहेचे रूपांतर मंदिरात करण्यात आले आहे। तर जे आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांना हाय, मी आहे पूजा। मी मराठीमधून आपल्या चॅनलवर नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते। जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। मंदिराच्या आतमध्ये फोटो आणि व्हिडिओ अलाउड नाही, त्यामुळे मी तुम्हाला बाहेरूनच दाखवत आहे। या शिखराच्या शांत वातावरणात ध्यान करण्यासाठी बरेच लोक येथे येतात। तर आता आपण वरती गुरु दत्तांच्या चरण पादुकांचे दर्शन घेणार आहे। खरंच येथे येऊन दत्तगुरूंचे दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झाले आहे। वरती आल्यानंतर तुम्ही येथून अरावली पर्वतरांगा आणि माउंट आबू हिल स्टेशनचे सुंदर दृश्य पाहू शकता। तुम्ही शिखरावरून चढून परत आल्यानंतर येथे काही दुकाने आहेत। तुम्हाला जर काही घ्यायचे असेल, कोणाला गिफ्ट द्यायचे असेल तर तुम्ही येथून घेऊ शकता। खूप नवनवीन गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतील। तर माउंट आबूला अजून बघण्यासारखे काय काय आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे।